नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत व अन्य देश या पाठामध्ये आपलं स्वागत। मागील 2 पाठामध्ये आपण भारत व शेजारील देश यांचे संबंध कसे आहेत व कोणत्या गोष्टींमुळे यांच्या संबंधामध्ये आपल्याला कटुता निर्माण झालेली पाहता येते हे आपण पाहिलं। उदाहरणार्थ भारत आणि जो पाकिस्तान आहे, या भारत आणि पाकिस्तानमध्ये आपल्याला अनेक वेळा संघर्ष पाहायला मिळतो मग हा जो संघर्ष आहे, या संघर्षामागची जर कारणांचा आढावा घेतला तर आपल्याला सांगता येईल की दोन्ही जे राष्ट्र आहे याच्यामध्ये काश्मीरी समस्या आहे। नेमका काश्मीर हा प्रदेश कोणाचा आहे, पाकिस्तानचा आहे की भारताचा आहे? यामुळे या देशामध्ये आपण सांगू शकतो की अनेक युद्ध झाली। 65 किंवा आपण म्हणू शकतो की 65चं युद्ध झालं, 1965चं, त्यानंतरचं 71चं युद्ध झालं, त्यानंतर कारगिलचं युद्ध झालं। अशा पद्धतीनं भारत आणि पाकिस्तान संबंध काही चांगले नाही आहेत। त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे काश्मीर समस्या आपण पाहिलेलं आहे। दुसरं म्हणजे अण्वस्त्रविषयक संघर्ष। जगामध्ये हातावर किंवा बोटावर मोजता येणे एवढ्या देशामध्येच काय आहे, अणुतंत्रज्ञान आहे। आणि त्यातल्या त्यात भारत आणि पाकिस्तान आणि चीन या शेजारच्या असलेल्या कट्टर दुश्मनामध्ये किंवा कट्टर शत्रूकडे सुद्धा काय आहे, अणु बॉम्बचं टेक्निक विकसित आहे। हे अणुवस्त्रधारी देश आहेत, त्यामुळं दोन्ही देशाकडे अणु चाचण्या जर घेण्यात आल्या तर या देशामध्ये तणावाचं वातावरण निर्माण होतं। तसंच ह्या 2 देशांमधील तिसरा जो तणावाचा मुद्दा आहे तो म्हणजे दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक किंवा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे। जागतिक दृष्टिकोन कोणत्या पद्धतीचा आहे तर आपण पाहिलं तर पाकिस्तान हा जर पाहिला तर शीतयुद्धानंतर त्याने अमेरिकेचा आणि जे इस्लामिक देश आहेत त्यांच्याकडे त्याचा कल आपल्याला पाहायला मिळतो। तर भारताने सर्व जगाशी मैत्री करण्याचं एक धोरण आपल्याला पाहायला मिळतं। कोणत्याही गटात न जाता भारत हा आपण म्हणू शकतो की हा एक प्रकारे अलिप्ततावादी देश आणि सर्व देशांशी सहकार्य। कोणत्याही देशाशी भारत पहिले युद्ध करत नाही आणि भारताने अशा विविध प्रकारे आपला शांततेचा जो त्याचा एक पिंड आहे तो कायम ठेवलेला आहे। त्यामुळं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वादाचे मुद्दे आपल्याला सांगता येतात। त्यानंतर चीनचं पण आपण पाहिलेलं आहे, त्यानंतर बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका, तसेच नेपाळ या देशांची आपण माहिती घेतलेली आहे। आता यापुढे आपण उरलेल्या देशांची माहिती घेणार आहोत। त्यामध्ये म्यानमार हे भारताच्या पूर्वेकडे असलेले आग्नेय आशियात राष्ट्रांना भारताशी जोडणारे प्रवेशद्वार आपल्याला सांगते। हा भाग विकसित होत असल्याने लोहमार्गांनी महामार्गामुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया यांना एकमेकांना आपल्याला या भागातूनच जोडता येते। यामुळे या प्रदेशातील व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाण वाढली आहे। म्यानमारकडून भारताला नैऋत्य किंवा नैसर्गिक वायूची आयात केली जाते। म्यानमार आणि भारताचे संबंध सलोख्याचे आहेत। भारताला आपण म्हणू शकतो की पूर्वेकडील असलेल्या आग्नेय आशियाशी राष्ट्रांशी जर व्यापार करायचा असेल तर म्यानमार हे त्याचे प्रवेशद्वार सांगता येईल। म्यानमारकडून अनेक एशियामधील अनेक राष्ट्रांशी आपल्याला व्यापार करता येतो आणि स्वतः भारत हा म्यानमारकडून नैसर्गिक वायू आयात करत आहे। त्यामुळे म्यानमार आणि भारताचे जे संबंध आहेत ते चांगल्या प्रकारचे आपल्याला सांगते। त्यानंतर मालदीव, भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सुरुवातीपासून मैत्रीपूर्ण आहेत। भारताच्या दक्षिणेला असणारा एक छोटे राष्ट्र हे आहे, अनेक कारणांसाठी भारतावरती अवलंबून आहे। 1981 पासून या 2 राष्ट्रांमध्ये व्यापारी संबंध प्रस्थापित झालेले आहेत। पायाभूत क्षेत्राचा विकास, आरोग्य, दळणवळण अशा क्षेत्रामध्ये भारताने मालदीवला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे। 2006 नंतर त्यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातही सहकार्याला सुरुवात झाली आहे। भारताने मालदीवला सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केलेली आहे।
अवकाश कार्य, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, पर्यटन या क्षेत्रात दोन्ही राष्ट्रांनी करार केलेला आहे. तसंच दहशतवाद्यांसारख्या समस्या एकत्र लढून त्या नष्ट करायचा हे पण धोरण मालदीव आणि भारताचे आहे. मालदीव हा पाहिलं तर छोटासा एक बेटांचा समूह आहे आणि हा जो देश आहे हा सर्व प्रकारे किंवा जास्तीत जास्त पद्धतीनं हा भारतावर अवलंबून आहे आणि भारताने त्याच्या विकासासाठी फार मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य दिलेले आहे. त्या पद्धतीने 2006 नंतर तर भारताने सहकार्य अजून वाढवलेलं आहे भारताने विविध क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याची ग्वाही ही त्यांना दिलेली आहे. त्यांनी पण त्यांचे आणि आपले जर पाहिलं तर अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, पर्यटन क्षेत्र अशा अनेक क्षेत्रामध्ये ते एकमेकांना सहकार्य करतात. भारतातील अनेक पर्यटक काय करतात, मालदीवमध्ये पर्यटनासाठी जात असतात. मालदीवचा सगळ्यात मोठा व्यवसाय म्हणजे पर्यटन व्यवसाय आहे आणि आजच्या काळात मालदीवमध्ये तर जास्तीत जास्त जे पर्यटन संख्या असेल ती काय ती भारतीय पर्यटकांचीच आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं तर भारतावर मालदीव हा मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यांचे ना आपले संबंध चांगल्या प्रकारचे आहेत. हे झाले भारत आणि आसपासचे देश. आणि जगाच्या दृष्टीने जर पाहिलं तर भारताचे अमेरिका ह्या जी सुपर पॉवर आहे याच्याशी संबंध कसे आहेत त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर पाहता भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्र आहेत. अमेरिका सुरुवातीपासूनच भारताचा एक महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते. तेथील या अनिवासी भारतीयांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध वाढत गेलेले आहेत. शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षेविषयक संबंध मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला. याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधामध्ये झाला आणि त्यांचे संबंध अधिक दृढ निर्माण झालेले आपल्याला सांगते. 1998 मध्ये भारताने अणुचाचण्या केल्यानंतर काही काळ भारत आणि अमेरिका यांचे संबंध तणावपूर्ण झाले होते. त्यानंतर हे संबंध सुधारावेत म्हणून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. चर्चेच्या या अनेक फेऱ्यातून भारत अण्वस्त्राचा जबाबदारीने वापर करेल असा अमेरिकेला विश्वास वाटला आणि त्यानंतर भारत आणि अमेरिका संबंध आमूलाग्र परिवर्तन घडायला सुरुवात झाली. त्यातच 1905 मध्ये झालेल्या संरक्षण विषयक सहकार्याचा करार झाला आणि 1908 मध्ये झालेला आण्विक सहकार्य करार हे भारत आणि अमेरिका यांच्यातील जे वाढते सहकार्य आहे याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गेल्या 5 वर्षात भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान सर्व क्षेत्रामध्ये सहकार्याचे संबंध निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये आण्विक आपण चाचणी घेतली त्या काळापुरते थोडे संबंध खराब झाले होते. परंतु भारतातील अनेक लोक नोकरीनिमित्तानं अमेरिकेत राहत असल्यामुळं भारतीयबद्दल अमेरिकेतल्या लोकांना वाटणारा विश्वास हा यातून प्रकट होतोय की आज जर पाहिलं ते अमेरिकेतल्या मोठमोठ्या कंपन्यामध्ये जी सर्वोच्च पद असतं या पदावर भारतीय लोकच काय आहेत विराजमान आहेत. त्यामध्ये गुगल घ्या, त्या पद्धतीनं आपण म्हणू शकतो की मायक्रोसॉफ्ट असू द्या, ॲपल असू द्या किंवा विविध प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यामध्ये सुद्धा मोठमोठ्या पदावर भारतीय लोक आपल्याला विराजमान झालेले दिसतात. त्यामुळं साहजिकच आपण शकतो की अमेरिकेचा भारतावर एक प्रकारे विश्वासच आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर भारत आणि रशिया, भारत आणि सोव्हिएत रशिया आणि आत्ताचा रशिया यांच्या सुरुवातीपासूनच मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शीतयुद्धाच्या काळात म्हणजे 1971 मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झाला व त्यातून संरक्षण विषयक तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्याला मोठी चालना मिळाली. सोव्हिएत रशियाने भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि लष्करी मदतही केलेली आहे. शीतयुद्धाच्या काळात जेव्हा जग रशिया आणि अमेरिका यांच्या 2 गटामध्ये विभागले होते तेव्हा भारताने अलिप्ततावाद धोरण स्वीकारले होते. त्याचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणात झाला. भारताच्या काळात रशिया आणि अमेरिका
दोन्ही देशाबरोबर सलोख्याचे संबंध राहिले. त्यातल्या त्यात रशियाचे जास्त चांगले संबंध राहिले. रशिया आणि भारत हा आशिया खंडात असल्यामुळे त्यांचे एक प्रकारे एका खंडातले देश म्हणून जवळचा संबंध निर्माण झाला. त्यातून रशियाने 1971 मध्ये भारताशी मैत्रीचा करार करून भारताला लष्करीदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या फार मोठी मदत केली. तसेच भारताला विविध प्रकारचे तंत्रज्ञान देऊन भारताला फार मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे, एक विकसित देश होण्यासाठी मदत केली आहे. त्यामध्ये आपण म्हणू शकतो की संरक्षण विषयक असू द्या किंवा आपल्या भारतातील सॅटेलाईट निर्मिती असू द्या, अवकाश संशोधन असू द्या, विविध प्रकारचे स्वयंपूर्ण असे लष्करामध्ये क्षेपणास्त्र निर्मिती असू द्या, यामध्ये रशियाने नेहमी आपल्या मदत केलेली आहे. त्यानंतर सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचे अधिक प्रयत्न केले. सुरुवातीला रशियातील राजकीय आणि आर्थिक समस्यांमुळे संबंधात फारशी सुधारणा झाली नाही, परंतु 1956-96 नंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारू लागले. लष्करी सामग्रीचे उत्पादन, खनिज तेल उत्पादन अशा क्षेत्रात भारत आणि रशिया यांच्यामध्ये संयुक्त प्रकल्प उभारले गेलेले आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीनं रशिया आणि भारत यांचे संबंध सलोख्याचे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर भारत आणि युरोपियन राष्ट्रे. आता युरोपमध्ये अनेक छोटी राष्ट्रे आहेत, पण अत्यंत प्रगत आणि समृद्ध अशी राष्ट्र आहेत. या राष्ट्रांची भारताचे संबंध कसे आहेत याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. युरोपातील राष्ट्रे आणि भारतीय किंवा भारत यामध्ये व्यापारी संबंध आहेत. प्रामुख्याने जर्मनी आणि फ्रान्स ही राष्ट्रे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. याशिवाय भारताला शस्त्रास्त्र निर्मितीचे तंत्र देखील युरोपियन राष्ट्रांकडून मिळते. तर अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत मोठा निर्यातदार देश आहे. खुल्या व्यापारावर भर हे दोन्हींचे उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त भारत आणि युरोपियन राष्ट्रे इतर अनेक बाबीत सहकार्याची भूमिका घेत आहेत. हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा, दहशतवाद या संदर्भात अनेक करार करण्यात आलेले आहेत. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. भारत आणि युरोप या देशांचं वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि युरोप या देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. त्यामुळं अनेक युरोपीय मोठमोठ्या भांडवलदारांनी भारतामध्ये कंपन्या टाकलेल्या आहेत. तर भारतातून त्यांचे मोठ्या प्रमाणात कंपनीतून उत्पादन होऊन त्यांना आर्थिक फायदा होत आहे. तसं भारत हा IT क्षेत्रातील मोठा देश असल्यामुळं तो आपले IT प्रोडक्ट ह्या देशांना विकत असतो. त्यामुळं कुठंतरी एक आर्थिक संतुलन आपल्याला या देशांचं आर्थिक व्यापार संतुलन आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं युरोपामधून आपल्याबरोबर अनेक प्रकारचे जे व्यापार व्यतिरिक्त जे करार आहेत आपल्याबरोबर पाहायला मिळतात. सुरक्षा करार असू द्या, संशोधन असू द्या, रेल्वे व्यवस्थापन असू द्या, दहशतवादाबद्दलची माहिती एकमेकांना देणं असू द्या, अशा विविध क्षेत्रामध्ये युरोप आणि भारताचे चांगले आपले संबंध सांगता येतील. तर युरोप आणि आफ्रिका खंड. भारत आणि आफ्रिका खंड यांच्यातील सहकार्यासाठी भारताने जाणीवपूर्वक पावले उचललेली आहेत. आफ्रिकेशी जवळचे संबंध असणे दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे ठरत आहे. आफ्रिकेतील अनेक देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहेत. आफ्रिकन तरुण वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करण्याची भारताने तयारी दाखवलेली आहे. शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात विकास होण्यासाठी भारताने आर्थिक सहाय्य करण्याची, अनुदान देण्याची तयारी दाखवलेली आहे. भारताची ऊर्जेची गरज आफ्रिकेतील ऊर्जा संपन्न देश उदाहरणार्थ इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान या भागातून भागू शकते. आफ्रिकेबरोबर व्यापार वाढण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. कारण भारत आफ्रिकेकडे एक व्यापारी दृष्टिकोनातून पाहत आहे. आफ्रिका भारतासारखाच विकसनशील प्रदेश आहे आणि आफ्रिकेचा विकास झाला तर भारताचा पण विकास होईल. कारण भारतातील अनेक उद्योगांचे व्यापार
हा आफ्रिकी देशाशी संबंधित आहेत. अनेक उद्योग भारताचे उद्योगपती आहेत त्यांनी आफ्रिकेमध्ये कंपन्या टाकलेल्या आहेत. तसेच भारतातील जी भविष्यातली जी ऊर्जा गरज आहे, ही ऊर्जा गरज भागवण्याची ताकद आफ्रिकेतील इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान देशामध्ये आहे. त्यामुळे भारताला या देशाशी व्यापारी संबंध वाढवणे महत्त्वाचे आहे आणि तो भारत त्या दृष्टीने आधीपासूनच कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये पाहिलं तर 1915 मध्ये झालेल्या भारत आणि आफ्रिका शिखर परिषदेमध्ये आफ्रिकेतील सर्व 54 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेत अनेक जागतिक प्रश्नावर चर्चा झाली. उदाहरणार्थ हवामान बदल, दहशतवाद, सागरी चाचेगिरी इत्यादी प्रमाणात आपण पाहायला गेलो तर भारताने आता संबंध सुधारण्यासाठी विविध क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करायला सुरुवात केलेली पाहायला मिळते. उरलेला जो पाठ आहे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.